बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आठवडा उलटून गेल्यानंतरही गुन्ह्यातील 7 पैकी फक्त 3 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 4 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि सरकार विरोधात रोष व्यक्त केला जात असताना एक खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। केजचा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालं आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर कारवाई टाळाटाळ केल्याप्रकरणी याआधीच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील याला निलंबित करण्यात आलं आहे। अशातच पाटील हा हत्येची घटना होण्यापूर्वी आरोपी सुदर्शन घुले याला का भेटला होता असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच हा हत्येचा कट रचला गेला का असा सवालही जिल्ह्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे। नागरिकातील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हत्या प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे। त्यानंतर केज पोलीस ठाण्याची जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 3 वाजता संतोष देशमुख यांचे घुले आणि इतर नराधमांनी अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ याबाबतची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते। मात्र पोलिसांनी तब्बल 3 तास अपहरणाची फिर्यादच नोंदवून घेतली नाही। शिवाय देशमुख यांच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत। पोलिसांनी तत्काळ शोधाशोध केली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असा आरोप आमदार धस यांनी केला आहे। मस्साजोग गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती। ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर हा वाद झाला त्या कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि परडीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटी यांची वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेली जवळीक बीड जिल्ह्यात चर्चिली जात आहे। या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 पैकी फरार असलेल्या इतर 4 आरोपींना वाचवण्यासाठी पडद्याआडून कोणती राजकीय यंत्रणा कार्यरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे।